आकाशवाणी नागपूर. समृद्धी शनिवारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आरक्षण, भारतीय संविधान आणि सामाजिक न्यायाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय आरक्षण संवर्धन परिषद उद्या 8 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाईन्स येथे आयोजित करण्यात आली आहे. आरक्षण, उपवर्गीकरण, खासगीकरणाचा आरक्षणावरील परिणाम आदी विषयांवर परिषदेत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेचे उद्घाटन उद्योजक गुणवंत देवपारे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी डॉक्टर सुखदेव थोरात राहतील. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील तोंडाखैरी येथे 3 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे 33/11 किलोवॅट कळमेश्वर उपकेंद्राशी जोडलेल्या सुमारे 1105 शेतकऱ्यांना आता दिवसा नियमित वीज पुरवठा मिळणार आहे. यापूर्वी काटोल तालुक्यातील कचारी सावंगा येथे 4 मेगावॅटचा सौर प्रकल्प सुरू झाला असून नागपूर ग्रामीण मंडळातील एकूण सौर ऊर्जा निर्मिती क्षमता आता 7 मेगावॅटवर पोहोचली आहे. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत 6 ऑगस्ट रोजी बिंजानी नगर महाविद्यालयात जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर सोपानदेव पिसे यांच्या हस्ते करण्यात आले. नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत पुढील 2 वर्षांत नागपूर विद्यापीठाशी संलग्न प्रत्येक महाविद्यालयात दर रविवारी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठकीत अमरावती विभागानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. वाशिम जिल्ह्याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हे पुरस्कार महिला बचत गटांचे सबलीकरण, आर्थिक समावेशन आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले जातात. वर्धा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात रविवार दिनांक 9 ऑगस्टला जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. सकाळी 11 ते 4 या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाडी मतदारसंघातील प्रस्तावित रुग्णालयांमध्ये नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश आमदार राजू कारीमोरे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मोहाडीसह मिटेवाणी, वरठी आणि तुमसर येथील प्रस्तावित रुग्णालयांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच वैद्यकीय उपकरणांची नियमित देखभाल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.